हॅलो, वेलकम टू किड्स फन आदित्य आदिराज। तर म्हाळुंग गावामध्ये आलेलो आहोत। अकलूजजवळील म्हाळुंग गावची यात्रा आहे। यमाई देवी चे येथे मंदिर आहे आणि या गावची आज यात्रा आहे। म्हाळुंग हे अकलूजजवळ असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे। येथे यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे। हे महाराष्ट्रातील अनेक भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे। हे मंदिर सातारा जिल्ह्यातील औंध येथे असलेले जे यमाई मातेचे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरापैकी एक आहे। या मंदिर परिसरामध्ये वानरे दिसून येतात। मंदिराच्या परिसरामध्ये वानरांची संख्या जास्त असल्यामुळे ते एक प्रसिद्ध आकर्षणाचे ठिकाण आहे। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि या मंदिराला अनेक वर्षाची परंपरा लागलेली आहे। अकलूजपासून जवळजवळ साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावर हे म्हाळुंग गाव आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी या मंदिर परिसरात अनेक इतर धार्मिक स्थळे पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे आणि येथे बरेच धार्मिक ऐतिहासिक ठिकाणे आहेत। अकलूजमधील म्हाळुंग गावची यात्रा म्हणजे एक धार्मिक आणि सामाजिक उत्सव आहे। यात्रेमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। यात्रेमध्ये स्थानिक लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात। एप्रिल महिन्यातील कालाष्टमीला या गावची यात्रा असते आणि कालाष्टमी दिवशीच देवीचा छबिना काढला जातो। मंदिराच्या पूर्ण कडेने यात्रा धार्मिक श्रद्धा आणि परंपरा जपण्यास मदत करते। ही यात्रा जवळजवळ 2 ते 3 दिवस चालते। यात्रेच्या दिवशी परडीवाले भाविक परडी घेऊन बसतात मंदिराच्या बाहेर। कालाष्टमी दिवशीच रात्री देवीची पालखी घेऊन मंदिराच्या भोवसभोवताली पूर्ण मंदिराच्या कडेने छबिना काढला जातो रात्री आणि रोषणाई फटाक्यांच्या रोषणाईमध्ये आणि परडीवाले लोक आपली ज्योत घेऊन या पालखीच्या मागे सर्व भाविक मंदिराच्या कडेने छबिना काढला जातो आणि देवीची पालखी त्या दिवशी बाहेर काढून फिरवली जाते। कालाष्टमीचा रात्रीचा छबिना बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि फटाक्यांच्या रोषणाईने हा छबिना काढलेला आहे देवीची पालखी घेऊन। तर यात्रेमध्ये विविध खेळण्यांचे स्टॉल लागलेले आहेत। लहान मुलांना खेळण्यासाठी ॲडव्हेंचर्स आहेत, जम्पिंग, परत रोलिंग। यात्रा 3 दिवस असल्यामुळे कालाष्टमीच्या पहिल्या दिवशीच छबिना बघितला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही यात्रा फिरलो आणि मामाच्या गावची यात्रा एन्जॉय केली, सुट्टी एन्जॉय केली आणि परत घरी आलो। तर हा यात्रेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।